या संदर्भातील एक लक्षवेधी तुम्ही आता सादर केलेली आहे. काय उत्तर आरोग्य मंत्र्यांनी यावर दिलेलं आहे? आज माझे राज्यामध्ये सर्पदंशाने अनेक जाणारे बळी आणि सर्पदंशाचे होणारे परिणाम याच्यावरती एक लक्षवेधी होती. आपल्या मार्फत एक धक्कादायक गोष्ट मला समाजासमोर आणायची. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक विषारी साप आहेत. त्याच्यामधले बिग फोर विषारी साप जे आहेत त्याच्यामध्ये नाग आहे, उसऱ्या आहे, मनियार आहे आणि गोनस. अशा 4 साप चावल्यानंतर सुद्धा जे अँटीवेनम दिलं जातं, जी लस दिली जाते, ती सगळ्या सापांवरती एकच लस दिली जाते. म्हणजे तुमचं डोकं दुखलं, ताप आलं, थंडी आली, खोकला आली तरी सुद्धा एकच औषध दिलं जातं. प्रत्येक सापाचं विष वेगळं असतं, विषाचे परिणाम वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येक कोणताही साप चावला तर त्याला त्या स्पेसिफिक स्पीशीचं अँटीवेनम दिलं पाहिजे, हा माझा प्रश्न होता. आणि सगळ्यात महत्वाचं, WHO ने जगभर हे नोटिफिकेशन दिलेलं आहे की जे ट्रॉपिकल कंट्रीज आहेत ज्याच्यामध्ये आपला भारत राज्य सुद्धा, भारत देश सुद्धा येतो, तर अशा ठिकाणी स्नेक बाईट्स हे पॅन्डेमिक म्हणून ट्रीट करावेत, नोटेड डिसीज म्हणून ट्रीट करावेत, हे एक त्यांनी जाहीर केलं असताना सुद्धा महाराष्ट्र राज्यामध्ये स्नेक बाईट याला नोटेड डिसीज म्हणून कन्सिडर केलं जात नाही. मला उत्तर देत असताना आरोग्य मंत्र्याने हे आश्वासित केलेलं आहे की त्यांनी आता LNJD ला हा प्रस्ताव पाठवलेला आहे आणि तो प्रस्ताव सकारात्मक आहे. लवकरच आपल्या राज्यामध्ये सर्पदंश हा नोटेड डिसीज म्हणून ट्रीट केला जाईल, पॅन्डेमिक डिसीज म्हणून ट्रीट केला जाईल आणि सर्पदंशातनं मरण पावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही मदत मिळाली पाहिजे. एकदा नोटेड डिसीज झाला तर प्रत्येक व्यक्तीला ही शासनाची मदत सुद्धा मिळेल. या दृष्टिकोनातून एक सकारात्मक पाऊल उचललं गेलं पाहिजे. आणि त्याच दृष्टिकोनातून जी हॅपकिन सारखी इन्स्टिट्यूट आहे जी आता बंद अवस्थेत आहे किंवा जीर्ण अवस्थेत चाललेली आहे, ही संस्था नव्याने परत जिवंत करणे, पुनर्जीवित करणे आणि त्या ठिकाणी रिजनल वेनम बँक, म्हणजे कारण शेवटी प्रत्येक परिसराला, प्रत्येक भागामध्ये जे साप असतात, विषारी साप असतात, अशांचं विष जर उपलब्ध होऊन त्याच्यावरती अँटीडोट तयार झाला तर त्याचा फायदा बरेचसे जीव वाचवण्यामध्ये. आणि आपण पाहतो की जीव वाचतात, मरण पावणाऱ्यांची संख्या ही खूप कमी आहे, पण डिसॅबिलिटी होणारीची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. ती आपल्याला थांबवता येईल, कारण स्पेसिफिक विषयावरती स्पेसिफिक औषध तयार झालं तर त्याचा फायदा या परिसराला झाल्याशिवाय राहणार नाही, जनतेला झाल्याशिवाय राहणार.